थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला सुरुवात। तुमच्या आमदाराचा सर्वात जलद आणि अचूक निकाल फक्त एबीपी माझावर। खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची हे आज स्पष्ट होणार। निकालाच्या स्वरूपात जनतेच्या कोर्टातल्या फैसल्याकडे लक्ष। गल्लीपासून दिल्लीचं बारामतीच्या निकालाकडे लक्ष। भावनिक झालेल्या लढाईत काका बाजी मारणार की पुतण्या, थोड्याच वेळात फैसला। माहीममधून मुलगा अमितला आखाड्यात उतरवणाऱ्या राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला। तिहेरी लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांचं आव्हान। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस टीमसह शिंदेंना साथ देणाऱ्या 40 आमदारांच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। दादांच्या शिलेदारांच्या कामगिरीचीही उत्सुकता। काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्यांसाठी ही अग्निपरीक्षा। मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का? महिला मतदानाचा टक्का वाढल्यानं महायुती आशावादी। वादाच्या गर्तेत सापडलेल्या बटेंगे तो कटेंगेची घोषणा फळणार की भोवणार? आज निकालाच्या स्वरूपात निर्णय होणार। निकालाच्या एक दिवस आधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून छोट्या पक्षांना आणि अपक्ष बंडखोरांना गळाला लावण्याचे प्रयत्न। आंबेडकर, जानकर, कडू सत्ताधारी होण्यास उत्सुक। लोकसभेप्रमाणे विधानसभेत जरांगे फॅक्टर प्रभावी ठरणार का? याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा। विशेषतः मराठवाड्यातल्या उमेदवारांची धाकधूक वाढली। निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंना कोर्टाचा दिलासा। मंत्रालय अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता। वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकांचाही आज निकाल। राहुल गांधींप्रमाणे प्रियंका गांधींना देखील लोकसभेत एंट्री मिळणार का याची उत्सुकता। महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभेच्या 81 जागांचा आज निकाल। झारखंडमध्ये सत्ता बदल होणार की हेमंत सोरेन गड राखणार? मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला? याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।